वेळ येईल तेव्हा तेव्हा आपल्याला आदिशक्तीच्या योजनेतली आपली कामं आपल्याला पार पाडायची आहेत। भूलोकावर तू तुझं काम पूर्ण करत राहा। लक्षात ठेव नंदी, जगदंबाला जप, सावलीसारखा तिच्या सोबत राहा। आता महिषासूर तिच्या समोर येईल ते सर्व शक्तिशाली बनूनच। हा वारा एवढा अचानक का सुटलाय? असुर नरेशांना प्राप्त झालेली ही सिद्धी केवळ विलक्षण अद्भुत आहे। तुळजाईची जी योजना होती ती महादेवांनाही बदलता आली नाही। त्यांना सुद्धा त्याचा भाग व्हावा लागला। पण जगदंबाच्या हातात महादेवांची पिंड पाहता त्यांचा कार्यभाग एवढ्यात संपला नाहीये असंच वाटतंय। देवी, कशा आहात? देवी? अहो नंदलाल काका, असं का बोलताय आज? आणि मला देवी का म्हणताय? अरे देवा, मी नेहमीच्या सवयीने देवी म्हणालो यांना। यापुढे मला सावध राहायला हवं। यांना त्यांच्या आयुष्यातील मानवी बाजू लक्षात आहे, पण दैवी अस्तित्वाशी जोडलेल्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्या। नाही नाही नाही, अगं ते चुकून देवी असं नाव तोंडात आलं। जगदंबा पिंडी आहे ना हातात, त्यामुळे आपसुकच हात जोडले गेले। कुठे सापडली ही पिंडी? अहो आज ना एक चमत्कारच झाला। देवळात ना एक बाई आल्या होत्या, त्यांच्या शेतातल्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं। मला आग्रहाने घेऊन गेल्या। मी तिथे गेले आणि तिथे ना मला ही पिंड सापडली। पिंडीला नमस्कार करायला हवा। महादेव म्हणजे माझे गुरु, माझे सर्वस्व। त्यांचं पुन्हा एकदा दर्शन घडलं। पुन्हा एकदा? तुम्ही महादेवांना आधीही भेटल्यासारखं बोलताय। मलाच काय, तुम्हालाही अनेकदा महादेव भेटले आहेत देवी। तुमच्या आत वास करणाऱ्या तुळजा देवींचे तर ते पती, पण तुम्हाला आता काहीच आठवत नाही। अगं महादेव गुरुस्थानी आहेत माझ्या। जशी तुळजाई तुझ्या गुरुस्थानी, तसे महादेव माझ्या। मी त्यांची भक्ती गेली अनेक वर्ष मनापासून करतोय।
मग ही पिंडी तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. माझ्याकडे? नको नको, अगं ही तुला मिळाली आहे, तुझ्यासाठी महादेवांचा आशीर्वाद आहे हा. तुझ्याकडेच ठेवती. अहो पण मी महादेवांची पूजा कशी करू? त्यांना काय आवडतं काय नाही मला काहीच माहिती नाही. अहो तुम्ही साक्षात तुळजाईचा म्हणजे पार्वती मातेचा अवतार आहात. महादेवांच्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त पार्वती माताच जाणत असणार ना. काय झालं? कसला विचार करताय? नाही नाही, काही नाही, ही पिंडी तुझ्याकडेच ठेव. नको, तुम्हीच ठेवा ही. येते मी. जगदंबा आणि पिंडीचा जुळून आला योग की सुरू होणार होते तिचे सतीचे भोग. घडलं नाही तसं काही तरी जगदंबाला कल्पनाच नाही. एकदा ठरलेलं विधिलिखित कधी कुणाला चुकत नाही, कधीच कुणाला चुकत नाही. सम्राज्ञी प्रणाम. सम्राज्ञी, अहो तुमचीच वाट बघत होते मी. मला सांगा, ते असुर नरेशांचा विधी पूर्ण झाला का? त्यांना फलप्राप्ती झाली का? असुर नरेशांना सर्व शक्तिमान करण्यासाठीचा विधी आहे हा मनोरमे. तो इतक्या सहजासहजी पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी आपण काही सहाय्य करू शकतो का त्यांना? काय सम्राज्ञी, ती जगदंबा आता मोठी झाली आहे, तिचं काय करायचं आपण? तिच्या पुढच्या योजना काय आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला काही कल्पना नाहीये. आम्हालाही ती चिंता आहेच. शिवाय दैत्यमातांचा मायावी दर्पणही आपल्या जवळ नाहीये. त्या जगदंबेवर पाळत ठेवण्यासाठीचा दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. मनोरमे, आज्ञा सम्राज्ञी. तू एक काम कर. तू तू ना पुन्हा त्या गावात जा आणि त्या जगदंबेवर लक्ष ठेव. मी? हो. नाही 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 नाही. काय बोलताय तुम्ही हे? अहो तिकडचे सगळे ओळखतात मला आता. या आधी खूप वेळा मी हे धाडस केलंय, आता पुन्हा नको नको सम्राज्ञी. मनोरमे, अहो आधीच्या सगळ्या घटना, माणसं, ती सगळं काही विसरून गेलीये. सम्राज्ञी, अहो सगळं नाही, फक्त दैवी रूपातील आठवणी विसरलीये ती. समजा समजा तिची स्मृती परत आली आणि वाढलेल्या शक्तीने तिने माझ्यावरती हल्ला केला तर? अगं मनोरमे, किती घाबरट आहेस तू. हे बघ, मनुष्य कुळातली तू एकमेव स्त्री आहेस आमच्याकडे. आणि हो, तुझ्याशिवाय ही कामगिरी उत्तम पद्धतीने कोणीच करणार नाही. शांत बस, जमेल तुला. कारण यावरती आमच्याकडे एक उपाय आहे. कोणता उपाय? एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत तिला महादेवाचं वारं लागू देऊ नका. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. पतीच्या सन्मानासाठी सती मातेने मृत्यू पत्करला, तसंच जगदंबा. आई, 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 आई. काय ग, कुठे लक्ष आहे तुझं? किती हाका मारल्या मी? नाही, काय नाही. आणि तू कुठे गेली होतीस ते सांग बघू आधी. अगं आज ना एक गंमतच झाली माहितीये. मी देवळात गेले होते ना, तिथे एक बाई आल्या होत्या. त्यांच्या शेतातल्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं. त्या मला म्हणाले की तू चल,
म्हणजे काहीतरी होईल. मी सुरुवातीला त्यांना नाहीच म्हणाले, पण तरी पण त्या मला घेऊन गेल्या. आणि मग काकांनी जमिनीत 5 गाव घातले आणि 5व्या गावाला काहीतरी लागलं. आई दूध. अगं बाई, मग पुढं काय झालं? पाणी लागलं का तिथं? हो ना, त्याच्या खाली पाणीच होतं. हरवा जगदंबा, कमालच झाली ग. तसं बी तू कायम गावकऱ्यांची मदतच करत आली आहेस. हो ग, पण मला कसं काय आठवत नाही. लहानपणी मधराजाला मी युक्तीनं हरवलं होतं. एक मायावी बाई मला घेऊन जायला आली होती आणि एक जोडपं माझे खोटे आई बाबा बनून आले होते. हे सगळं ना मला थोडं थोडं आठवतं, पण मधल्या बऱ्याच गोष्टी नाही आठवत आहेत. चमत्काराशी संबंधित गोष्टी का घडतात माझ्या आयुष्यात? मी खरंच गावकऱ्यांना संकटात एवढी मदत केली होती का? आणि नक्की काय झालं होतं तेव्हा? आई सांग ना, सांग ना ग आई. तू जा, जरा लाकडं घेऊन ये बरं. जा. खरंच जगदंबा मोठी झाल्यापासनं हे काय घडतंय तिच्या बाबतीत? लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी तिला नीट आठवत नाही आहेत, हे बरंच आहे म्हणा. तिला तिच्या भोवती घडणाऱ्या चमत्काराबद्दल जेवढी कमी माहिती असेल तेवढी ती या गोष्टीपासून दूर राहील. हे घे. आता सांग मला. अगं कशाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी विचारत असतेस? आता लहानपणीच्या गोष्टी आठवतात वय? मला तरी कुठं आठवतंय मी लहान होते तेव्हा काय झालं होतं ते. अगं पण आई, तुझ्या नाही ग, पण माझ्या लहानपणीचं काहीतरी आठवत असेलच की. सांग ना ग आई. भूतकाळाच्या गोष्टी सोड पोरी, चिंता तर भविष्य काळाची आहे. म्हणजे? नाही, काही नाही. चल, मला लय काम आहेत, ते करू दे. जगदंबाला भूतकाळातल्या गोष्टी लक्षात नाही, पण त्या यदुबाबांनी जे तिचं भविष्य सांगितलं ते माझ्या पक्का लक्षात आहे. महादेवाचं वारं तिच्या डोक्यात शिरण्याआधी यांना सांगून तिच्यासाठी एखादा चांगला पोरगा बघायला पाहिजे. आई माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? बिलोरी रत्न. म्हणजे कोणतंही रूप प्राप्त करून देणारं रत्न. सम्राज्ञी, गेल्या वेळी तुम्ही याचा वापर करून मला कबूतर केलं होतं. यावेळी काय बनवणार आहात? ही मी आहे? एवढं कसं रूप बदललं माझं? मी अशी कशी दिसायला लागले? आजपासून तुझं नाव मनुबाई आहे.
याच नावाने तू त्या गावात जायचंस. तुझ्यासाठी आमच्या डोक्यामध्ये एक उत्तम कथा आहे, पण त्यासाठी तुझ्यासोबत आणखीन कोणीतरी लागेल. आता आणखीन कोण? जगदंबा लग्नाच्या वयाची झाली. सासर निगोतीनं सांभाळत लग्नाची घाई करायला हवी. काय ग अशी काय बघतेस माझ्याकडे? बघता बघता किती मोठी झालीस ग पोरी तू. आता तुझ्यासाठी एक चांगला पोरगा बघून तुझं लगीन लावून देऊया. काय ग तुझं लगीन बिगीन? मला नवरा नको नि कोणी नको. मला फक्त तुम्ही दोघे हवे आहात, आणि तुम्हाला दोघांना सोडून मी कुठेच नाही जाणार. भय का? बर बघूया हा आपण. लगीन करून सासरी जाणारी तू पहिलीच पोरगी असणार आहे वय. प्रत्येक पोरीला सासरच्या घरी जावंच लागतं. काय सकाळ सकाळी लगीन लगीन चालू केलंस? बाबांना बोलव, मला देवळात जायचं. अगं ते तर कधीच गेले देवळात. गेले? कधी? मला कसं कळलं नाही? अगं तू पूजेची तयारी करत होतीस ना, तेव्हाच निघून गेलेत ते. म्हणाले मी पुढे जाऊन देवीची पूजा करतो. आणि तू मला बोलण्यात अडकून ठेवलंस. आधी सांगायचं ना. अगं हळू जरा. देवळातली तुळजाई कुठं निघून जाणार नाहीये. बाबा आली का आमची लाडकी कन्या? हो. चला. काय हो बाबा, एकटे निघून आलात? मला सांगितलं पण नाही. अगं माझं आवरून झालं होतं, म्हणलं पुढे जाव, पूजेची तयारी कराव, म्हणून एकटा निघून आलो. अगं तुझी कामं राहिली होती ना. चला करायची सुरुवात. हो. हा बर ऐक, तू इथलं समजा आवरून ठेव. मी पूजेसाठी नदीतून पाणी घेऊन येतो. हा मी आणते. तू कशाला? मी आणतो. मी आणते बोलले ना. अगं तू कशाला धावपळ करते? मी आणतो. बाबा तू आण. हा. नीट जागा. महादेवांचं त्रिशूळ इथे कसं काय आलं? जणू माझी वाटच अडवायला आलाय.
सुंदराचं घर आलं. गेल्या वेळी हेच माझं आश्रयस्थान होतं आणि आता इथे सुंदरा नाही की कोणीच नाही. आता हाच माझा मुक्काम. रक्त, इतकं रक्त हे कुठून आलं?